ज्यांना वांगं आवडत नाही ना, ते सुद्धा अगदी आवडीने खातील. वांगी बऱ्याचदा आपण वेगवेगळ्या पद्धतीने करत असतो. कधी फोडींचं वांगं, कधी भरलं वांगं, कधी वांग्याची सुकी भाजी, पातळ भाजी. पण आज मी तुम्हाला अशा पद्धतीचं वांगं दाखवते आहे ना, की खात्रीने सांगते सगळ्यांना एवढं आवडणार आहे, की रोज म्हटलं तरी वांगी आणाल आणि ही रेसिपी कराल. इतकी कमाल होते. आता तुम्हाला वाटत असेल साधं वांगं ते त्याचं काय एवढं कौतुक. पण जेव्हा तुम्ही ही रेसिपी संपूर्ण बघाल ना, तेव्हा तुम्हाला समजेल की खरं ह्या वांग्याचं काय एवढं कौतुक आहे. बरं चला, मी तुम्हाला वांग्याची एक शेवटची झलक दाखवते पहिली. आज आपण भरलं वांगं करणार आहोत, पण माझ्या पद्धतीने अगदी चमचमीत. थोडासा त्यामध्ये रस्सा असेल, थोडीशी ग्रेव्ही असेल, जेणेकरून भातासोबत किंवा भाकरीसोबत खायला मजा येईल. असं चमचमीत वांगं कसं करायचं ना, ती रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करते. नेहमीचं तेच तेच वाटण न करता थोडं गावाकडे जाऊया आणि थोडं गावच्या पद्धतीने वांगं करूया. एवढं कमाल होतं की खात्रीने सांगते पहा, तुम्ही नक्कीच आठवड्यातनं 2-3 वेळा ही भाजी कराल. बरं, सेम मसाला वापरून तुम्ही दोडक्याचं सुद्धा कालवण करू शकता किंवा मग कारलंसुद्धा करू शकता थोडंसं चिंचगूळ घालून. रेसिपी अतिशय सोपी आहे, झटपट होणारी आहे आणि अगदी घरच्या मोजक्या साहित्यात तयार होणारी आहे. फार काही वेगळं साहित्य लागत नाही. तर चला, लगेचच ही रेसिपी कशी करायची ते पाहून घेऊया. तर पहा, तुम्हाला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे इथे आपल्याला वांगी घ्यायची आहेत. तुम्हाला किती क्वांटिटीत हा पदार्थ करायचा आहे त्यानुसार वांगी घ्या. मी 2 जणांसाठी करते आहे, 4 वांगी पुरेशी आहेत. तर इथे मी वांग्याला अशा पद्धतीने कट देऊन घेतलेला आहे. पाठीमागचं जे देठ आहे ते काढून घेतले. ही वांगी ना कट करण्यापूर्वीसुद्धा एकदा मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतली होती. आता आपण ही पाण्यामध्ये घालूया आणि यामध्ये थोडंसं मीठ घालूया, म्हणजे वांगं लाल पडणार नाही. आता ही जरा वेळ साईडला ठेवून द्यायची आहेत आणि वाटण तयार करून घ्यायचे. आता पहा, खोबरं पहा तुम्ही मी किती घेतलं आहे. तुम्हाला किती प्रमाणामध्ये ही रेसिपी करायची आहे त्यानुसार तुम्हाला खोबरं लागणार आहे कमी जास्त. तुम्हाला जर खूप जास्त करायची असेल तर तुम्ही हे संपूर्ण खोबरं वापरू शकता. मी अर्ध्यापेक्षा थोडं जास्तीचं खोबरं घेतलं आहे. आत्ता जेवढं हातात आहे ना, त्याच्या अर्ध्यापेक्षा थोडं जास्तीचं खोबरं मी इथे चिरून घेतलं. आता हेच खोबरं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया. त्यानंतरनं यामध्ये आपल्याला एक लहान वाटी भरून शेंगदाणे घालायचे आहेत. पहा, फार जास्त नाही, एक लहान वाटी शेंगदाणे मी इथे घेतलेले आहेत. त्यानंतरनं 2 चमचे भरून इथे तीळ घ्यायचे आहेत. पोहे खायचे जे चमचे असतात त्याने मोजलेत तर 2 चमचे भरून हे तीळ मी घेतले आणि सेम 2 चमचे कारळे, जे आपले काळे तीळ येतात ना गावाकडे, ते तीळ मी इथे वापरलेले आहेत. आता यामध्ये भरपूर असा लसूण घालायचा आणि सोबतच अद्रक घालायचे. अद्रक चिरून घेते आहे. पहा, एवढ्या क्वांटिटीमध्ये मी अद्रक घेतले. असं चिरून घालूया, म्हणजे मग हे लवकर वाटलं जाईल. ह्या भाजीचं जे वाटण आहे ते अजिबात भाजून वगैरे घ्यायचं नाही आहे आधी. डायरेक्ट कच्चं वाटण आपल्याला यामध्ये करायला घ्यायचे. शेंगदाणेसुद्धा कच्चेच आहेत. मसाले आपण वाटतानाच घालूया. इथे सगळ्यात आधी मी संडे मसाला घातला आहे. त्याऐवजी काय घालायचं ते सुद्धा सांगते. त्यापूर्वी पहा, इथे अर्धा चमचा लाल तिखट, रंग छान यावा यासाठी अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर, सोबतच 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि थोडीशी हळद. जर तुमच्याकडे संडे मसाला नसेल तर कोणत्याही प्रकारचा गरम मसाला जरी वापरलात ना तरीसुद्धा चालणार आहे. गरम मसाल्यांमध्ये तुम्ही मटण मसालासुद्धा वापरू शकता, त्यामध्ये सुद्धा खडे मसालेच असतात. पहा, इथे मी चवीनुसार मीठ घालून घेतलं. मीठ आत्ताच घातलं आहे मी, संपूर्ण भाजीचं आत्ताच मीठ मी घालून घेतलं आहे. इथे आपलं छान असा मसाला तयार झालेला आहे, पाहू शकता तुम्ही. मी ह्याला अगदीच फाईन नाही वाटलं आहे, जराही पाणी न घालता असा दरदरीत मसाला वाटून घ्यायचा आहे. आता आपल्याला या वांग्यांमध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे. तर पहा, मसाला भरत असताना जरा खालच्या साईडला थोडासा दाबून भरा. वरचा मसाला शक्यतो भाजीमध्ये निघून जातो, पण असा आतमध्ये जो मसाला भरतो आहे ना आपण, तो छान दाबून भरायचा, म्हणजे मग वांगी शिजून झाल्यानंतरसुद्धा यामध्ये मसाला तसाच शिल्लक राहतो. तर पहा, याच पद्धतीने मी छान असा दाबून हा मसाला भरून घेतला. आता सगळी वांगी याच पद्धतीने मी भरून घेतलेली आहेत, पाहू शकता तुम्ही. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे की नाही. फार काही साहित्य लागत नाही. वाटणसुद्धा सिंपल आहे. मसाले एकत्रित वाटल्यामुळे छान एकजीव होतात, सुके मसाले वाटल्यामुळे यामध्ये, आणि मग भाजीला चवसुद्धा छान येते. तर पहा, आता कढईमध्ये गरजेनुसार तेल घालायचं. मी इथे जवळपास 2 पळ्या इतपत तेल घातले. तेल छान गरम झालं की यामध्ये मोहरी घालू. मोहरी छान तडतडली गेली की लगेचच जिरं घालायचं. सोबतच कढीपत्ता घालून घ्यायचा आहे आपल्याला.
छान फ्रेश कढीपत्ता यामध्ये घालून घ्या. त्यानंतरनं भरपूर अशी कट केलेली कोथिंबीर घाला. फोडणीमध्ये कोथिंबीर घातल्यामुळे या वांग्याच्या भाजीची चव खूप जास्त छान येते. आता आपण जो तयार करून ठेवलेला मसाला होता, जे वाटण होतं ते घालून घ्यायचे आणि आता हे वाटण आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे. वाटण आपण कच्चं वापरलेलं आहे, त्यामुळे कमीत कमी 3-4 मिनटं तरी हे वाटण आपल्याला छान असंच परतवून घ्यायचे. त्यामुळे वाटणाची चव छान येते, त्यामुळे भाजी छान लागते. अगदी बारीक गॅसवरती मी हे छान असं परतवून घेते. जर तुम्हाला वाटलं की मसाला खूप कोरडा होतोय, तर तुम्ही अगदी एखादा चमचा पाण्याचा यामध्ये वापरू शकता आणि मग ह्याला मिक्स करून घ्या आणि छान असं वाटण 3-4 मिनटं परतवून घ्या. आता इथे 3-4 मिनटं झाल्यानंतरनं मी यामध्ये वांगी घातलेली आहेत. ही वांगीसुद्धा आपण 1 मिनिटभर फक्त आता परतवून घेऊया. मसाल्यांसोबत अशीच कोरडीही मी जरा परतवून घेतलेली आहेत बारीक गॅसवरच. त्यानंतरनं यामध्ये आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे. लक्षात घ्या, कोणत्याही भाजीसाठी शक्यतो आपण गरम पाणीच वापरायचे, ज्यामुळे भाजीची जी तर्री आहे ती टिकून राहायला मदत होते. मस्त तर्री येते भाजीला, त्यामुळे शक्यतो गरम पाण्याचा वापर करा. तुम्ही कोमट पाणी घेतलं तरी चालेल. पहा, इथे मी गरजेनुसार आता पाणी ॲड करून घेते, म्हणजे मग जी आपली वांगी आहेत ते शिजायलासुद्धा पाणी लागणार आहे आणि यामध्ये थोडासा ओलावासुद्धा राहायला पाहिजे, जेणेकरून भाकरीसोबत ही भाजी खायला जास्त छान लागेल. एक 2-3 मिनटं वाफ काढून घ्यायची. त्यानंतरनं झाकण काढायचं, एकदा हलवून घ्यायचं, परत झाकण ठेवून 2-3 मिनटं वाफ काढायची. असं वांगं शिजेपर्यंत तुम्हाला करायचं आहे. वांगी शिजायला फारसा वेळ लागत नाही. एक 7-1 मिनटं खूप झाले वांगं शिजण्यासाठी. पहा, इथे आपली मस्त अशी चमचमीत वांगी तयार झालेली आहेत. ह्याच्या देठाकडची बाजू आपण कट करून पाहायची आहे आणि वांगं इथे पहा, मी इथे कट केलेलं आहे. मस्त असं वांगं शिजलं गेलं आहे, अगदी परफेक्ट शिजलं आहे. याच पद्धतीने तुम्ही एकदा वांग्याची भाजी ट्राय करा. खात्रीने सांगते आहे, तुम्हाला सगळ्यांना नक्कीच आवडेल. व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय ते सुद्धा नक्कीच मला कमेंट करून कळवा. उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.